दीपक पाटील सर यांना विनंती आहे आपण या. चला मॅच ऑन. यावेळेला मोठा फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार. पहिला चेंडू षटकार खेचून काढलाय. दीपक पाटील सर यांना विनंती आहे आपण कुठे असाल लगेच यायचं आहे. पहिल्या चेंडू वरती षटकार लगावून खातं सुरू केलंय. ओ माय गॉड, क्लीन बोल्ड. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत. यावेळेस अतिशय जबरदस्त. मरू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. थर्डमॅनकडे चेंडू चाललाय. 1 रन मिळेल. सर दोन्ही टीम 12 पण असणं अनिवार्य आहे. ही बेसिक गोष्ट आहे. शेवटचा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीमधील जन्म नारपोली आणि काळभैरव चिंचपाडा या दोन संघामध्ये. परूचा हा बॉल इकडे नो बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. त्यामुळे इकडे बीट केलं होतं अक्षय पवारला, परंतु नो बॉल असल्यामुळे इकडे 1 धाव मिळाली आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. मुक्तपणे खेळण्याची संधी एका बाजूला आपण पाहतोय. नरेंद्र मस्कर बाद झाल्यानंतर यावेळेचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता. अक्षयला मात्र बीट केलाय मरूप जोगिलकर. खरं तर एक चांगला व्हेरिएशन बॉलर ओळखला जातो. मसळ्याशी बिलॉंग करतो खरं तर, पण वास्तव्यास पनवेलकर झालाय. त्यामुळं रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्याला खेळताना आपण पाहिलं. आपला रायगडचा खेळाडू आहे हे महत्त्वाचं. इकडे मात्र हा चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरकडे. अक्षय खरं तर हा टर्न लेग ब्रेक हे चेंडू थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गतीनं येतात आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला मरूप जोगिलकरची गोलंदाजी खेळणं थोडंसं चॅलेंजिंग असतं. हा ॲक्शन सुद्धा जी आहे ना कमालीची. इकडे अपील पाहायला मिळते. अपील नाकारले. आणखीन एक डॉट बॉल. अक्षय पवार जो सध्याच्या घडीला सर्वाधिक जास्त फॉर्ममध्ये असणारा फलंदाज आणि त्याच्यासारख्या मातब्बर फलंदाजाला मात्र मरूपनं खरं तर इकडे थांबवलंय. ही मोठी अचिव्हमेंट आहे मरूप जोगिलकरसाठी. चांगली बॉलिंग पहिल्या षटकाचा खेळ.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-8 अशी धावसंख्या. जर्मन नार्पोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि हॅलो, संख्येचा पहिला चेंडू आणि भिरकावून दिलाय सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय आणि इकडे मात्र संख्येवर थोडासा हल्ला चढवलाय आणि 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकते. चांगली बॅटिंग करतोय अभिषेक सध्याच्या घडीला. संकेत पाटीलचं हे षटक क्रमांक 2. पहिली बॉलिंग सुंदर झाली मरूप जोगिलकर कडून. सुरुवात चांगली करून दिली गोलंदाजानं. ओ फुल टॉस आहे, नाही टाकू शकत तुम्ही या सिच्युएशनला. बॉलला भिरकावून दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. लॉंगेस्ट 6 फ्रॉम अभिषेक. आणखीन एक दमदार फटका षटकार. हे सोपं आहे, रबर बॉल बॅटवर बसला की वेगानं जातो. थोडंसं कधी कधी मिस टायमिंग जरी झाला तरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडतो. आणि यावेळेस तर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. आणि मिडल ऑफ द बॅट झाला तर बराच दूरवरून चेंडू आणावा सुद्धा लागतो. त्यामुळं गोलंदाजांची कत्तल आहे. रबर बॉलमध्ये तुम्हाला फुल टॉस देऊन जमणारच नाहीये. या क्रिकेटमध्ये आतापर्यंत स्कोर कार्डवर 26 धावा नार्पोली संघाच्या. लेंथ बॉलिंग, हे टप्पा चांगला आहे. टप्पा टाकावे लागतील तुम्हाला. थोडंसं फलंदाजांना सुद्धा कष्ट घेऊ द्या, कारण फुल टॉस बॉल तेवढंच सोपं होतं फलंदाजांसाठी. शॉर्ट ऑफ लेंथ तुम्ही नाही टाकू शकत, कारण शॉर्ट ऑफ लेंथला सुद्धा पुलुकचे चांगले फटके आजकालचे सगळेच फलंदाज खेळताना दिसतात. त्यामुळे हा पर्याय चांगला आहे. यावेळेस मात्र तसा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न चेस केला होता. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड 27 या आकड्यावर. 27 ऑन बोर्ड. हो, यावेळेस कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे टाइम करता आलं नाही. अभिषेकला 1 रन मिळेल. दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 1-28. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा आल्यात.
ओ इकडे मात्र सरळ यष्ट्या हिट केल्या, त्रिफळा उडवलाय, तीनही स्टम्प्स खाली, विकेटचं पतन, दुसरा धक्का टीम नारपोलीला. सतीश मिसाळ पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केले आणि फलंदाज बाद केला अभिषेक. दोन बंधूंची जोडी आज आयकॉन खेळतात जन्म नारपोली संघाकडून. किरण पवार मिस्टर KP मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज सतीश तयार. ओ यावेळेस शॉट ऑफ लेन समोर ड्राइव्ह केला, यावेळेस मात्र वेगवान स्ट्रोक बॉल वाईड स्ट्रॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या पहिल्याच बॉलवर किरण पवारच्या बॅटमधून येतोय चौकार. खातं उघडलंय. किरण पवारचं फॉर्म मध्ये येणं फार गरजेचं आहे. मोठा फॅन्स बेस आहे या खेळाडूचा, पण कुठेतरी मागचे 1-2 हंगाम आपण पाहतोय किरण पवारची जी बॅटिंग जी ओळखली जाते ती साजेशी बॅटिंग होताना दिसत नाहीयेत. धावा तर निघतात, परंतु त्या ज्या आक्रमक इनिंग्ज आहेत त्या होताना कुठेतरी दिसत नाहीयेत. चांगला ड्राईव्ह ऑन साईडला, मिड विकेटला बॉल चाललाय, 1 रन मिळेल. इकडे पहा कनेक्ट करता आला नाहीये सतीश मिसाळ. अक्षय तयारीतच होता, दुसरी रन चांगलं ताळमेळ बंधूंमध्ये नेहमीच पाहायला मिळालं. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 34 या आकड्यावर. त्यामुळे किरण पवार कडून एखादी लॉंग इनिंग येणं फार गरजेचं आहे. कुठेतरी तो कॉन्फिडन्स त्याचा हरवलाय. तो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास मात्र त्याला पुन्हा एकदा मिळवून देण्यासाठी एखादी मोठी इनिंग येणं फार गरजेचं आहे आणि ते त्याला सुद्धा माहिती आहे. ओ यावेळेचा फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. इकडे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सतीश मिसाळला घेतलाय जेल. आयकॉन खेळाडू किरण पवार मैदानाच्या बाहेर. बिग विकेट. सुरुवात चांगली झाली होती. KPच्या बॅटमधून या मैदानावर तरी धावा येतील असं वाटत होतं सगळ्यांना. पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी. हा KP नाहीये. KPवर आजपर्यंत मात्र अनेक प्रेक्षकांनी प्रेम केलंय. अनेक खरं तर क्रीडा रसिक वेडे आहेत किरण पवारची ती बॅटिंग पाहण्यासाठी, परंतु ती बॅटिंग कुठेतरी मागचे 1-2 हंगाम म्हणावी तशी झालेली नाहीये. अधूनमधून धावा येत असतात, परंतु त्या किरण पवारच्या स्टाईलमधल्या धावा नाही आहेत. त्यामुळं लवकरच या खेळाडूचं फॉर्ममध्ये येणं रायगड टेनिस क्रिकेटसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असेल. किरण पवार बाद झाला. सफलता सतीश मिसाळ. 2 विकेट प्राप्त केल्यात. आपल्या या ओव्हरमध्ये कमालीचे व्हेरिएशन्स पाहायला मिळतात गोलंदाजीमधून. नवीन बॅटर इन ॲट नंबर 5 अभिजित. अभिजित मोरे आलाय, यंगस्टर आहे नारपोलीचा. अक्षय पवारला डाव सावरावा लागणार आहे. पहिल्यांदा नरेंद्र मस्कर बाद झाला. अभिषेक, किरण पवार. ओ यावेळेचा चेंडू सरळ मरूपच्या हातात दिला होता. नो बॉलचा इशारा ऑब्व्हियसली. सो फर्स्ट राईट बीमवर अटेम्प्ट करण्यात आला गोलंदाजाकडून, त्यामुळे दंडित करण्यात आलंय. 1 रन मिळेल. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. हे पहिली वॉर्निंग सुद्धा दिली जाईल गोलंदाज सतीश मिसाळला, कारण पुन्हा एकदा चेंडू असा जर आला तर गोलंदाजी थांबवावी लागू शकते. पुढे आला होता, त्यानंतर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र कसोटी आहे या मोठ्या प्लॅटफॉर्मवर. खरं तर अभिजित मोरेला कमी वयामध्ये खरं तर समोर दिग्गज गोलंदाज असताना संधी मिळते. पहा अक्षय पवार त्याला समजवतोय, त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतोय की जावं लागेल, तुझ्याकडे बॉल येणार नाहीये, तुला बॉलवर जावं लागेल, हेच तो सांगतोय सध्याच्या घडीला.
यावेळचा चेंडू थोडा खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर निघून गेलाय सरळ विकेट किपर जोगिलकरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ समाप्त धावफलकावर. जर्मन नारपोली संघ 35 धावा, 3 गडी बाद. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विजय आलाय. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र समोर स्ट्राईक केला होता अक्षय पवारनं. जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षयला घ्यावी लागेल, तर ती रोखायची आहे चिंचपडाला. चिंचपडाला माहिती झालंय आता अक्षय पवारला जेवढा वेळ नॉन स्ट्राईक एंडला ठेवता येईल तेवढा धावा आपल्याला कमी करता येतील. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. इकडे पाहूया डावखुराताचा फलंदाज अभिजित मोरे खातं उघडायचं बाकी आहे. यंगस्टार या टीमचा विजय भोईर. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना एक अतिरिक्त रन. इकडे पहा, चांगला एक्झिक्यूट केलाय, चांगला इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. अभिषेक ऑफस्टमच्या बाहेर निघाला आणि तदनंतर मात्र पहा इम्प्रुव्हायझिंग थोडासा बाहेर निघून शपल क्रॉस होऊन मात्र फाईन लेगला हा फटका सजवलाय आणि अभिजितच्या बॅट मधून आलाय हा चौकार. चला स्पीडअप करत राहा प्लीज. 41-41 धावा येणं गरजेचं आहे आणि नक्कीच हा आत्मविश्वास वाढला असेल अभिजितचा सुद्धा या फटक्यानंतर. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. बीट केलंय, बॉल चाललाय, लॉंग स्टॉप. धावा कशाही येऊ द्यात त्या महत्वाच्या आहेत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात पंजा येतोय. 5 धावा बिना मेहनतीच्या धावा प्राप्त करत असताना टीम नारपोली आणि 5 धावेनं टीमची टोटल जाऊन पोहोचले 46 या आकड्यावर. 46. विजय पुन्हा एकदा. यावेळेस तोच प्रयत्न होता आणि इकडे मात्र चेंडू डॉट गेलाय. निर्धाव कीप्स. यावेळेस चांगला फटका. आत्मविश्वास वाढलाय यंगस्टरचा. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता खणखणीत चौकार खेळवलं. अभिजित मोरेनं मात्र आपली गुणवत्ता दाखवली आतापर्यंत आणि चौकाराच्या सहाय्यानं नारपोली संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. सुरुवातीला डॉट बॉल खेळत होते परंतु आता मात्र चौकार निघतात त्याच्या बॅटमधून. एक पाठीमागे कव्हर्सला चौकार मारलाय. यावेळेचा चेंडू पूल करायचा होता, थोडासा खाली राहिला. इकडे निर्धाव चेंडू. फर्स्ट विजय भोईर.
हिरा या टोपण नावानं खरं तर ओळखलं जातं. साऊंड किती चांगला असेल नाही 25,000. चला सर नंतर बोलवा सेकंड मॅच वाला. 4 बेस बोलतो 4 टॉप. ओ यावेळेस हुक केलाय, फाईन लेगला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. नाही बोललो. थ्रो चांगला आलाय, इकडे धावत सुटलाय. अभिजित धावत सुटलाय, परंतु मागे जावं लागेल कारण अक्षय पवार तिकडे आहे. त्यामुळं इकडे सॅक्रिफाईस केले विकेट. आणखीन एक फलंदाज बाद होईल, तो जन्म नारपोली संघाचा, चांगला खेळत होता. आणखीन एक धाव घेण्याचा मोह त्याला आवरता आलेला नाहीये. अक्का देवी मोठी जुई आणि निशांत दिलेलं दादरपाडा. बोलो. काय स्कोर नाही. चला अक्का देवी मोठी जुई आणि निशांत दिलेलं दादरपाडा. निशांत 11 दादरपाडा दोन टीमचे कॅप्टन आपण येऊन द्या. आतापर्यंत धावा झाल्या ते 51. घाई करून जमणार नाही. क्रिकेट आहे, अजून एक षटक बाकी आहे, त्यामुळे आपल्याला ऑफिशियली बाय डिक्लेअर करता येणार नाहीये. परंतु एक अंदाजानं 2 कॅप्टन्स येऊ शकतील. ऑफिशियली डिक्लेअर आपण नंतर सतीश मिसाळ गोलंदाजी मार्कवर चांगली गेले सतीशनं आज. हो शॉट ऑफ लेंथ होता. अकुटप्प्याचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय मिडॉनकडे. लॉंगॉनला रोशन त्या ठिकाणी आहे, एकच जावेल, सिंगल रन. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 52 धावा धावफलकावर आहेत. अक्कादेवी मोठी जुई टीमचा कॅप्टन आपण या टॉससाठी. यावेळेस मात्र अक्षयच्या बॅटमधून स्क्वार ऑफ द विकेट बॉलला पाठवले उत्तुंग अशा षटकारासाठी. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये इकडे नक्कीच धावसंख्या वाढू शकेल जर अक्षय पवार मात्र उर्वरित चेंडू खेळला तर. 1-2 मोठे फटके आले तरी धावसंख्या 65च्या आसपास एक चांगलं टार्गेट सेट करता येऊ शकेल नारपोली टीमला. या 6 धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 58. याकडे आपण 51. मोठी जुई टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. फुल टॉस बॉल होता. यावेळेस पाहावं लागेल. यस पंच इशारा करतात नो बॉलचा आणि बॉल गेलाय तो सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा करता. हॅलो 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 आणखीन एक समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका उंच गेलाय, बाळाखाली आहे, परंतु फ्रीडचा बॉल आहे आणि त्याचमुळे इकडे संधी मिळेल अक्षय पवारला. आणखीन 2 धावा. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे जाईल ती 65 या आकड्यावर. मोठी जुई टीमचा कॅप्टन टॉस साठी या प्लीज. अंकेश कामोटकर. माहिती आहे आम्हाला. यावेळेचा चेंडू पहा चांगला ऍडजस्ट करून मारलाय ऑन साइडला मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, झेल टिपला. अक्षय पवारला मात्र क्रीज सोडावी लागेल. विकेट डाऊन. सफलता मात्र दिले. महत्वाच्या विकेट्स या मॅच मध्ये आपण सतीश मिसाळला घेताना आपण पाहिल्यात. जेव्हा 3रं षटक तो टाकत होता त्यावेळेस सुद्धा 2 फलंदाज मुख्य बाद केले होते. किरण पवार, अक्षय पवार दोन्ही आयकॉनला मात्र त्यांना बाद केलंय. आणि थोडंसं कंट्रोल जरूर पाहायला मिळेल. 65 वर 5वा हादरा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एखादा चौकार 70चं टार्गेट देईल. एखादा षटकार जर आला या सिच्युएशनला तर 70+ एक चांगली टोटल मात्र ठरू शकेल.
पाहूया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहन हो, मिसाळचा हा फुल लेंथ खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्लॉक केलं होतं इकडे. जवळजवळ एक रन मिळाली पाठीमागे. एकेरी धावे न होईल धावसंख्येमध्ये बदल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, शेवटचा चेंडू. आणि दोन टीमचे कॅप्टन टॉससाठी या प्लीज. मोठी जुई आणि दादरपाडा. उरण पूर्व विभागामधील दोन संघ आमने सामने. लोवर फुल टॉस बॉल स्क्वॉरकडे थाडला. त्या ठिकाणी रिस्क तर घेतली जाईल. डीप मधून क्षेत्ररक्षक येऊन बॉल उचलेल, फेकेल तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा तर पूर्ण केल्यात. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं पहिलं सत्र समाप्त. फायनल टोटल इज 68 रन्स. 68 धावा. 69 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. ते आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये काळभैरव चिंचपाडा या संघासमोर. पाहूया या टार्गेटला कशा प्रीतीनं प्रत्युत्तर दिलं जाईल. परंतु टॉस दोन्ही टीम्स मध्ये अकादमी चॅम्पियन्स मोठी जुई आणि निशांत 11 दादरपाडा. चला मोठी जुई टीम कॅप्टन आपण लवकर या. कारण मोठी जुईला तर मॅच खेळायचीच होती, भले या मॅच मध्ये जरी हाय स्कोर झाला असता तरी सुद्धा. त्यामुळे त्या कॅप्टनने लवकर येणं गरजेचं होतं. आणि जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला. संपूर्ण विभागामध्ये सगळ्या स्पर्धा कव्हर करणारे एक सुप्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक आणि चांगले विनोदी ऍक्टर सुद्धा आहेत. अनेक नाटकामध्ये सुद्धा त्यांची भूमिका नेहमी पाहायला मिळते. हॅलो, चला हॅलो, नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. संदेश भगत. हॅलो, तर संदेश भगत या नाणेफेकीचा कॉल करा. आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. अकादमी चॅम्पियन मोठी जुई. आणि निशांत 11 दादरपाडा या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल. सामना 3 षटकांचा राहील. नाणेफेकीचा कॉल. अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई संघानं जिंकलेला आहे. सामना 3 षटकांचा राहील, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आणि चला आपण दीपक पाटील सरांच्या आवाजानंतर वळूया सेकंड टर्नकडे. डी जे मॅडी आमच्यासोबत जोडलेले आहेत. डी जे मॅडी हे अतिशय जबरदस्त डी जे ऑपरेटर, रायगडमध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळतं. आणि कामोठे म्हटल्यानंतर त्यांचा बालेकिल्ला आहे. ते सर्वांच्या सोबत मैत्रीच्या धाग्याने जोडले जातात. तर पंचांना विनंती, आपण त्वरा करा. सलामीची जोडी मैदानावरती. बाला आणि इकडे ना, कोणाला दुसरा. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो गेम ऑन. भावेश नाईक पहिला चेंडू डीप कव्हर पॉइंटच्या वरून सीमा रेषा बाहेर षटकार. धावांचं टार्गेट जर आपण पाहिलं ना तर एकूण धावांचं टार्गेट आहे 69 आणि पहिला चेंडू भावेश नाईकनं अगदी पुरेपूर समाचार. किरण पवार दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू यावेळे पंचांनी नो घोषित केलाय. भीमर चेंडू वेगानं चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता आणि कदाचित त्यामुळं हा चेंडू भीमर पाहायला मिळाला. फ्रीट रोशन बाला उलटी टोपी घालून आला. या मैदानावरती अनेक यश बालानं प्राप्त केलेत. यावेळेला आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. स्वीपरला चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोचलाय. 9 धावा. 69 धावांचं टार्गेट आणि टार्गेटला पूर्ण करण्यासाठी इथे मात्र रोशन पाटील आणि भावेश नाईक सज्ज आहेत. यावेळेला चेंडू चांगला आहे. यावेळेस अडवण्याचा प्रयत्न होता आणि इथे चेंडू अडवण्यात यश आलंय मात्र 2 धावा थांबू शकले नाही. 2 धावेने धावफलक जाऊन पोचला 11च्या घरात. पहा कशा पद्धतीनं रबर बॉल स्पर्धेमध्ये भावेश नाईकची बॅट ज्या गतीनं चेंडूवरती स्वार होतोय. रबर बॉलचं टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला जातोय कारण त्याला माहिती आहे इथे रबर बॉलचं टायमिंग साधलं की आपल्याला एक मोठा अंक मिळतो. खोलवर गतीचा चेंडू ऑन साईडला कार्पेटला घसपटत पाठवून दिलाय. अक्षय पवार त्या ठिकाणी आहेत. आज 2 बंधू आपल्याला या टीममध्ये आयकॉन म्हणून पाहायला मिळत आहेत. जयमान नारपोली आणि रोशन पाटील यावेळेस स्ट्राईकवरती येईल. तर इथे आपण पाहिलं तर एकूण धावा आतापर्यंत 13 झाल्यात. किती झाल्या आणि चेंडू अंपायर या चेंडूवरती किती आल्या? एक आली. यावेळेस चेंडूने उसळी घेतली. अवांतर चेंडू. अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडली. धावा झाल्या धावफलकावरती 14 धावा. 69 धावांचं टार्गेट असताना इथे किरण पवारचं टार्गेट असेल कदाचित एखादी विकेट इथून शोधून काढावी. त्यामुळं कदाचित हा चेंडू वेगवेगळ्या अँगलने फेकण्याचा प्रयत्न आहे परंतु भावेश नाईक हा एक तळपती तलवार घेऊन मैदानावरती ताकदीचा वापर करतोय आणि टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक जाऊन पोचलाय 15. षटकाची यावेळेला समाप्ती होताना दिसत आहे. या षटकाच्या अखेरीस अगदीच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी झाली. 69 धावांचं टार्गेट आखल्यानंतर जयमान नारपोली संघ इथे आपल्याला गोलंदाजी करताना दिसत आहे. अजूनही 24 चेंडू 54 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल इथे 15 धावा धावफलकावरती भावेश नाईक आणि रोशन पाटील. 10 धावांवरती भावेश खेळतो आणि 2 धावांवरती रोशन खेळतोय. आयकॉनची भूमिका पार करण्यासाठी काळभैरव चिंचपाडा या संघाकडून भावेश नाईकला एक संधी मिळाली आणि त्याचं तो
एक वर्चस्व गाजवण्यासाठी फलंदाजी करण्याचा एक निर्धार करून आलाय. नवीन गोलंदाज मैदानावरती अभिजित मोरे. इथे अभिजित मोरेला या गोलंदाजीतून थोडंसं प्रेशर आणावं लागेल, कारण मागच्या षटकामध्ये 15 धावा आल्या. आता मात्र याहीपेक्षा कमी धावसंख्या देण्याचा एक मनसुबा आखावा लागेल. तोच भावेश नाईकला या षटकामध्ये 69 धावांचा पाठलाग करत असताना जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. तेव्हा कुठेतरी जिंकण्याचा एक पिकअप मौसममध्ये गाडी येण्याची एक संभावना असते. तसंच काहीतरी पाहायला मिळेल. यावेळेला आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी लॉंग स्टॉपला गेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे चेंडू अडवण्यात यश. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि इथे संभावना होती, पण 2 धावा. 2 धावेने धावफलक 17 या धावसंख्येवरती जाऊन पोचलाय. पिंट्या भगत यांचं या ठिकाणी शुभागमन. जय श्रीराम. त्यांना विनंती आहे आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जशी उंची तसं काम. जय श्रीराम. मोठा फटका. हो 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 हो. पॉवरफुल, माइंड ब्लोईंग, ब्युटिफुल, सर्वांचं मन जिंकणारा हा फटका कंपाऊंडवर ढकलून दिलाय. षटकार. या षटकारानं 23 धावा धावफलकावरती. यानंतरचे मॅच फार महत्त्वाचे. अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई आणि निशांत 11 दादरपाडा. आता इथे आपण जर पाहिलं तर अभिजितवर या चेंडूवरती स्वार झालाय. अभिजितला आता सांभाळावं लागेल. ओव्हर द विकेटनं चेंडू फेकण्याचा निर्धार. यावेळेला टॅप केलाय चेंडू. उंच भरारी घेतली आहे. स्वतः अभिजित चेंडूवरती जातोय आणि इथे बघता बघता झेलबाद. अप्रतिम. भावेश बॅक टू द पेव्हिलियन. अगदी नामुमकिन को मुमकिन किया है. जे होणं शक्य नव्हतं ते शक्य केलंय अभिजित मोरेनं. स्वतःनं विश्वास दाखवलाय आणि त्या ठिकाणी झेल पकडला. आतापर्यंतचा बेस्ट झेल आहे जो अभिजितनं पकडलाय. ज्या विकेटवरती टार्गेट केलं होतं ते विकेट आता मिळालंय. टार्गेट आपण पाहिलं तर एकूण धावा 23 आहेत. 69चं टार्गेट असताना एक विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. आणि त्याच्या जागेवर आता नवीन फलंदाज आयकॉन सिद्धेश, माफ करा, जोगिलकर, महारूफ जोगिलकर, श्रीवर्धन म्हसळा येथून बिलॉंग करणारा हा खेळाडू यावेळेस बऱ्याच लांबून प्रवास कापून आलाय. मात्र सद्यस्थितीला त्यांचं वास्तव्य हे करंजाड्यामध्ये पाहायला मिळतंय. असा हा जोगिलकर यावेळेला आयकॉनची भूमिका पार कशा प्रकारे करतोय, रोशनला साथ कशा प्रकारे देतोय. कारण धावसंख्येचा आराखडा 23 वर स्तब्ध आहे आणि भावेश नाईक मैदानाच्या बाहेर गेलाय. अभिजित मोरे चांगली कामगिरी केली आहे. या वेळेस मारूला चेंडू फेकण्याचा प्रयत्न. चेंडू कापण्याचा प्रयत्न होता पण चेंडूची दिशा बाहेरून होती. अवांतर चेंडू. श्री हरिश्चंद्र फडके पंचांनी अगदीच आमच्याकडे इशारा केलाय. अवांतर चेंडू. संजय मात्रे आणि हरिश्चंद्र फडके. सनराइज क्रिकेट अकॅडमी कामोठी आयोजित पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि उन्हाचा सकाळपासून एक धडाका या मैदानावरती पाहायला मिळतो. पहा घड्याळाच्या काटे 4:21 गेलेत आणि इथे अजूनही एकही पावसाचा थेंब आलेला नाही आहे. असं वाटतं टेनिसची स्पर्धा चालू आहे. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला बॅटच्या रडारमध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही आहे. मात्र एक धाव नक्कीच मिळेल. स्क्वेअरलेकडे चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षकानं चेंडू उचललाय. तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाली. एक धाव मिळाली. किरण पवार थोडंसं कानमंत्र देईल, कारण मागच्या षटकामध्ये 15 धावा जरी गेल्या असल्या तरी येणारे 4 षटक आपल्या ताब्यात आहेत आणि या 4 षटकांमध्ये कमी धावसंख्या देण्याचा निर्धार प्रत्येक गोलंदाजाला करावा लागेल. कारण रोशन पाटील सारखा मातब्बर फलंदाज आहे, महारूफ जोगिलकर सारखा एक मातब्बर फलंदाज. जोपर्यंत मैदानावरती हे 2 फलंदाज आहेत ना तोपर्यंत एक विजयाची आशा आपल्याला पाहायला मिळेल. ती म्हणजेच काळभैरव चिंचपाडा संघाला. अभिजित मोरेनं आपलं काम फार सुंदर केलं. आतापर्यंत त्याने चेंडू फेकलेत 4 आणि धावा 10 खर्च केल्यात.
एक विकेट देखील, एक मोठं विकेट प्राप्त केलंय. नेक्स्ट बॉल. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅन क्षेत्रात चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र यावेळेस चेंडू अडळलाय आणि इथे 2 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्या जरी आल्या ना तरी आपली कनेक्टिव्हिटी प्रत्येक धावसंख्येला येणाऱ्या ओव्हरमध्ये एकच धाव मिळेल. थ्रो किती सुंदर थ्रो आहे. ओव्हरची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती झाल्यात 28 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय जो तिसरी गोलंदाजी करण्यासाठी येईल. कल्पेश गोलंदाजी मार्कवर आलाय तिसरं षटक सांभाळण्यासाठी. एकूण धावांचा विचार केला 28 धावा धावफलकावरती. 18 चेंडू 41 धावांचं समीकरण बाकी. यावेळेला फाईन लेगला चिरण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे चेंडूने फिरकी घेतली. चेंडू समजला नाहीये. चेंडूचा अंदाज बरोबर घेतला होता, मात्र आउटफील्ड अशा प्रकारे त्या ठिकाणी होती की चेंडू टर्न झालाय. बाउंड्री आली आहे आणि या चौकारानं धावांचा पाठलाग 32 वरती जाऊन पोहोचलाय. 18 चेंडू 41 धावांचं समीकरण असताना आता हळूहळू धावसंख्या एकवटण्याचा वेगानं प्रयत्न केला जाईल काळभैरव चिंचपाडा संघाचा. 17 चेंडू 37 धावा. समीकरण पहा विषम संख्येमध्ये येऊन पोहोचलाय. कल्पेश पहिला चेंडू राऊंड विकेटने फेकला, तदनंतर बाजू बदलली गेली. ओव्हर द विकेटनं चेंडू फेकण्यासाठी आलाय रोशनसाठी. यावेळेला नक्कीच अवांतर चेंडू घोषित केलाय. इथे चेंडू डॉट, अन्यथा एकेरी दुहेरी धावसंख्या देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर इथे आपण पाहू शकाल अवांतर धावसंख्येत भर पडली. 17 चेंडू 36 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस संधी आहे आणखी एक विकेटची आणि इथे आणखी एक विकेट. रोशन सारख्या फलंदाजाला देखील मैदानाच्या बाहेर. मगाशी गोलंदाज अभिजित मोरेनं धावून कॅच घेतली. इथे तसंच पाहायला मिळते कल्पेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. आपल्या गोलंदाजीच्या वेगातून या फलंदाजाला थांबवलं जातंय. तर इथे नवीन फलंदाज मैदानावरती सतीश मिसाळ चांगला फलंदाज आहे. सध्या स्थितीला टेनिस क्रिकेटमध्ये फुल फॉर्ममध्ये असलेला खेळाडू काळभैरव चिंचपाडा संघाकडे खेळताना दिसतो. आणि कल्पेशनं पहा कशा प्रकारे काम केले आतापर्यंत. कल्पेशनं 3 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडू फेकलेत, माफ करा.
दोन चेंडू अतिशय सुंदर पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती. 16 चेंडू 36 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती सतीश मिसाळ. यावेळेला कल्पेश याच्या गोलंदाजीतील तिसरा चेंडू खेळून काढेल. 16 चेंडू 36 धावांची आवश्यकता आणि हे 4 चेंडू फार निर्णायक ठरतील काळभैरव चिंचपाडा संघासाठी. यावेळेला लॉंग लेगकडे वळून खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे नक्कीच एकदा 2 धावा. चला पंच 2 धावा ना. येस, या 2 धावा प्लस वाईड. 16 चेंडू 33 धावा. यावेळेस खोदून काढला मिड विकेटला क्षेत्ररक्षक अभिजित मोरे त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू उचलण्याचा प्रयत्न करील तोपर्यंत इथे मिसफिल्ड ओव्हर थ्रो आणि त्याचं भुगतान तुम्हाला भरावंच लागेल. 3 घेतले ना. 2 धावा एकवटल्या गेल्यात. पण जसं चेंडू जाईल ना तसं तुम्हाला या इनिंगमध्ये अंत कशा प्रकारे होतोय, कोणाच्या वाट्याला विजय येतोय आपण भविष्यवाणी सांगू शकतो, पण क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूपर्यंत काहीच सांगू शकत नाही. कल्पेश मात्र आपलं काम फार सुंदर करतोय. त्याला साथ देणं गरजेचं आहे. सतीश मिसाळ एका फटक्याची अपेक्षा असेल तर एका विकेटची अपेक्षा असेल कल्पेश याच्याकडून. यावेळेला फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू कमरे लगत डायरेक्ट हिट केला जातोय. बॅकअप मिळाला आहे कल्पेश या गोलंदाजाचं, मात्र एक धाव रोखू शकले नाही. एका धावेने धावफलक जाऊन पोचलाय 39 या धावसंख्येवरती आणि 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता. महारूप जोगिलकर यांना आता एखाद मोठा फटका शोधून काढावा लागेल अशी अपेक्षा आहे काळभैरव चिंचपाडा संघाची. यावेळेला पुल केलाय, सक्सेसफुल केलाय. फटक्याची अपेक्षा होती, आवश्यकता होती आणि अशा वेळेला फटका खेळणं म्हणजे धावसंख्येला अगदी विस्तारित करणं हे शोधलंय जोगिलकर या फलंदाजानं. या षटकारानं धावसंख्येचा धावफलक सजला जातोय. 45 धावा. 13 चेंडू 24 धावा. या चेंडूवरती कल्पेशला आता निर्णायक फेकी करावी लागेल कारण या एका षटकारानं बरंच काही बदललंय. मात्र या चेंडूवरती जर आपण ठाम राहिलात, एखाद डॉट बॉल आला ना तर नक्कीच नारपोली संघाला एक साथ मिळेल. यावेळेला डॉट चेंडूची आवश्यकता होती. कधी बारी तुझी तर कधी बारी माझी. इथे पहा कशा प्रकारे कल्पेशनं काम केलंय. आपल्या षटकातील या 5व्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर शेवटचा चेंडू फार महत्त्वाचा असतो, जेणेकरून 12 चेंडू 24चं समीकरण मला ठेवायचं आहे हा निर्धार केला. पण तो एखाद षटकार जर गेला नसताना तर आणखी एक वजन गोलंदाजांना मिळालं असतं. आपण स्क्रीनवरती पाहू शकाल 24 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. आता प्रयत्नांची पराकाष्ठा विचार जर केला तर आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनं सलग षटक फेकलेत. अजूनही एकाच्या वाट्याला 2 षटक येणं नक्कीच पाहायला मिळेल. पण कोण असेल तो गोलंदाज? किरण, अभिजित, केपी की या 3 पैकी केपी येऊ शकत नाही. आयकॉनला या ठिकाणी एकच ओव्हर मिळते, त्यामुळे इथे आता अभिजित मोरेला बाहेर काढलंय. अभिजित मोरेनं चांगली गोलंदाजी केली होती. आपल्या षटकातील 12 धावा खर्च केल्या होत्या. आता 24 पैकी कमीत कमी धावा देण्यासाठी त्याला पाचारण केलंय. किरण पवार, अक्षय पवार काहीसं कानमंत्र देताना नक्कीच अभिजित मोरे याला, कारण मॅच आपल्या हातामध्ये जर आणायची असेल तर ओमकार आहे तो. पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. ओमकार आहे बघा वाचलं. अरे यार तू ये ना, तुला घालायची, तू आला का एवढं उद्या उचलून पाणी पाहिजे ना.
या दे ना, या इथे बाटल्या बघ ना. ये ना मोठी बाटल्या. ते मोठ्या 2 ट्रे बाटल्या कुठे आहेत? ही बाई मागे बघ, मागे बघ. मागे बाटल्या बघ. पाणी 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 ही मोठी बाटली. बॉटल होते नाही का? अरे आहेत बाटल्या तिकडे नंतर येऊन उद्या घरी राहा येऊ नको काय गरज नाही याची अकॅडमीची पोरं ती कृष्णा मिश्रा कुठे आहेत या आपण. 12 चेंडू 24 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. पाहूया इथे अभिजित मोरेचा पहिला चेंडू साहिल मिसाळसाठी, सतीश मिसाळसाठी, आणि हा चेंडू लॉंग लेगच्या वरून जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. या षटकारानं आता थोडासा एक 24 धावांचा जो वजन होतं ते मात्र थोडंसं कमी केलंय. आता 11 चेंडू आणि 18. अकरा चेंडू 18चं समीकरण. अभिजित मोरेला निर्णायक गोलंदाजी करावी लागेल, एक चांगली फेकी करावी लागेल. यावेळेला चेंडू चांगला आहे, चेंडूची लाईन चांगली आहे. थोडासा शॉर्ट ऑफ लाईनचा हा चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडू समजला नाही आहे. डॉट बॉलची अशीच आवश्यकता असेल अभिजित मोरेला आणि ते शोधून काढावे लागतील, कारण अगोदरच एक मोठा फटका गेला आहे. जरी मोठा फटका गेला तरी येणाऱ्या चेंडूंमध्ये आपण बरंच काही करू शकतो. हा निश्चय घेतला आहे अभिजित मोरेनं. यावेळेला आणखी एक चेंडू, पण दिशा भटकलेला हा चेंडू, पंच इशारा करतायत हा खराब चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. अवांतर धावसंख्येत भर. धावा 10 चेंडू 17 धावा, 52 धावा धावपलकावरती. अतिशय जबरदस्त चेंडू, अगदी भेदक फेकण्याचा प्रयत्न होता. स्वतः त्या ठिकाणी नरेंद्र त्या ठिकाणी पण 2 धावा काही रोखू शकले नाही. 54 धावा धावपलकावरती. येणारे 9 चेंडू 15 धावा. हॅलो. 9 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना इथे हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 9 धावा. हे 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील. अजूनही या फलंदाजांना थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. अभिजित मोरे इथे मात्र चेंडू ढकलून देतोय सीमा रेषा बाहेर. षटकार. या ओव्हरमध्ये सामना फिनिश करण्याचा कदाचित निर्धार असावा सतीशचा. वैयक्तिक 21 धावांची बहारदार खेळी करतो, ज्यामध्ये या षटकात 21 धावा आल्यात. 3 षटकारांवर खेळतोय सतीश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जोगिलकर आणि मिसाळ यांच्यामध्ये धावसंख्या घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे 2 धावा. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. काही होऊ शकतं मित्रांनो. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. इथे नरेंद्र यांचा हा चेंडू. मोठा फटका पाहायला मिळतोय. उंच भरारी घेतली, चेंडू गेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. षटकार आणि विजय प्राप्त केलाय काळभैरव चिंचपाडा संघानं. काळभैरव चिंचपाडा संघ या मॅच मध्ये विजय प्राप्त करतोय.